वाढोणा बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर संपन्न. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी विकास मीना यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव तालुक्यातील सर्व मंडळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन सुरू असून अभियानाची अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ, सेवा, विविध प्रमाणपत्र वितरित करणे, माहिती देणे, योजनांचा प्रचार प्रसार करणे, विविध सेवा पुरवण्याकरिता राळेगाव तालुका स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. दिनांक 14 मार्च रोजी राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे सदर शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर शिबिराला मार्गदर्शक म्हणून सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, महावितरणचे अधिकारी, उपअभियंता लोहे यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या, अडचणी, तक्रारींचे निराकरण करत जाणून घेत तात्काळ नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचं काम प्रशासनाच्या वतीने ऑन द स्पॉट करण्यात आले. या शिबिरामध्ये प्रमाणपत्रे आणि दाखले वाटप करण्यात आले. प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकीच्या दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षऱ्यांचे 7/12 आणि 8 उताऱ्याचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सरकारी योजनांचा लाभ, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, घरासाठी पट्टे वाटप आदी विविध महसुली सेवा व जमिनीची कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्यात आली. 15 प्रकारच्या महसुली सेवा पुरवल्या जाणार आहेत. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार यांनी उपस्थित नागरिकांना आपापल्या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व अडचणी, समस्या तात्काळ सोडून देण्याबाबतचे मार्गदर्शन तथा समस्यांचे निवारण केले. सिटी इंडिया न्यूज चॅनलसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर. कडे उपलब्ध आहेत, जिथे सध्या पाणी असल्यामुळे आपल्याला रेती वाटप सुरू करता आलेलं नाही. पाणी कमी झालं की तिथे देखील रेती वाटप होणार आहे. यानंतर राज्य रोजगार हमीचा विषय असेल. 1 एप्रिल पासून केंद्र शासनानं जी रामजी नरेगा योजनेचं नवीन त्यांनी नामकरण केलेलं आहे आणि नवीन काही बदल केलेले आहेत, ज्याचं नाव त्यांनी जी रामजी हे नाव दिलेलं आहे. आता यामध्ये